दरम्यान एक महत्त्वाची मोठी बातमी या घडीची समोर येते। मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पार्थ पवार यांना आता क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दिग्विजय पाटील, तेजवानी आणि तारूंचा या अहवालामध्ये उल्लेख आहे आणि झी 24 तासनंच हे गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आणलेलं होतं। त्यामुळे आता पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, हा अहवाल नेमका काय आहे? कारण झी 24 तासनंच हे सगळं गैरव्यवहाराचं प्रकरण पुढे आणलं होतं, त्यामुळे आता पार्थ पवार यांना वाचवलं जातंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। हो, पहिल्यापासून फ्रॉम डे वन या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय। कारण आपल्याला माहिती ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे ते सुपुत्र आहे। खरं तर त्यांच्याच कंपनीचा सगळा व्यवहार आहे, पण कागदपत्रे दाखवताना ते दिग्विजय पाटील यांना ते सगळे अधिकार रेझोल्युशन दिल्याचं दाखवलं गेले आणि मग तेच गुन्हेगार त्यांच्यावर आरोप ठेवला गेलेला आहे। आणि त्यानुसार जसं गुन्हा दाखल करताना FIR दाखल करताना उदाहरण शुल्क विभागाने फक्त अमेडिया कंपनीचे ते ज्यांची सही आहे त्या दस्त नोंदणीवरती म्हणजे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला। तिथेही पार्थ पवार यांचं नाव टाळलं गेलं आणि या अहवालातही सेम तसंच होताना दिसतंय। पण बाकीचे इतर जे काही शिफारशी आहेत या अहवालातल्या ते महत्वाच्या याच्यामध्ये नोंदवलं ते म्हणजे इथून पुढे शासकीय जमिनी तपासल्या जाव्यात। म्हणजे कुठलाही दस्त नोंदणी करताना ही जमीन शासकीय आहे की नाही, घाण ठेवली आहे की नाही, या तरी किमान तपासल्या जावं। कारण सब रजिस्टर स्टॅम्प ड्युटी कायद्यानुसार या गोष्टी तपासल्याच जात नाही। सर हे सब रजिस्टर जे आहेत निबंधक उपनिबंधक हे हात वर करतात, ते म्हणतात आमचं काम नाही, महसूलचं काम आहे ते। त्यातनं मग हे परस्पर जमिनी विक्री होते शासकीय देवस्थानच्या। हे सगळे गैरप्रकार सगळे समोर आल्यानंतर त्यासाठी ते एक न्यायालयाचा निकाल दाखला देतात की न्यायालयाच्या निकालानुसार ते तपासणं आमचं काम नाही सब रजिस्टर। त्यातनंच हे सगळे गोंधळ होतात। कुठली जमीन कोणाच्याही नावावर परस्पर केली जाते, केवळ स्टॅम्प ड्युटी मिळते म्हणून तुम्ही कोणाचेही दस्त नोंदवून घेणार का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि ते या निमित्ताने आणि विशेष म्हणजे शासकीय जमीन बंद उतर आहे तरी नोंदलं गेले म्हणून हा सगळा अहवालामध्ये हा जो अहवाल सादर झाला त्याच्यामध्ये जे सब रजिस्टर आहेत रवींद्र तारू यांच्यावर ठपका ठेवला गेलाय। पण त्याच्या आधी ही सगळी स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करून दिली होती DDRनी। त्यांना माहित नव्हतं मी शासकीय जमीन आहे, त्यांनाही कुठेतरी दोषी धरणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही। फक्त एका अधिकाऱ्यावर जो ऑलरेडी याच्यात सापडलेला आहे त्याच्यावर ठपका ठेवला गेला आणि इथून पुढे थोडक्यात पार्थ पवारांना वाचवण्याचाच प्रयत्न एका अर्थाने होताना दिसतोय शासकीय यंत्रणांकडनं। चंद्रकांत, गुन्हा दाखल होताना जे घडलं होतं तसंच काहीसं आता घडतंय का? कारण दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही, त्यानंतर देखील मोठ्या चर्चा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले। आता पुन्हा एकदा अहवालामध्ये देखील पार्थ पवार यांचं नाव नाहीये। हो बरोबर, त्यांचं यामध्ये त्यांचा दावा असा आहे, युक्तिवाद असा आहे सर IGR ऑफिसचा। त्यांचं म्हणणं आहे की आमचा कन्सर्न हा फक्त स्टॅम्प ड्युटी बुडवण्याशी आहे। व्यवहार कोणाकोणाच झाला आणि कोणी जमीन कोणाची याच्याशी आमचं कन्सर्न नाही स्टॅम्प ड्युटी कायद्यानुसार। तो महसूल विभागाचा प्रश्न आहे। मग त्यानुसार थोडक्यात उंगलीने राजकीय जे असं जेव्हा एखादा घोटाळा होतो ना तर एकमेकावर उंगली निर्देश ब्लेम गेम सुरू होतो, त्यातलाही हाच प्रकार आहे। तहसीलदारावर सगळा ब्लेम गेम सुरू होतोय। पण मुद्दा असा आहे सगळ्या प्रकारामध्ये लेटर ऑफ इंटेंट ज्याच्यावर हे आम्ही इथे उद्योग उभारणार IT उद्योग त्याच्यावर पार्थ पवारांची सही आहे ना, ते तुम्ही का ग्राह्य धरत नाही? तो 90% शेअर होल्डर एका अमेरिका कंपनीचा, ते का ग्राह्य धरत नाही? कंपनीवर गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे पण ना की एका पार्टनरवर। पण इथे एका पार्टनरवर जो 1% शेअर होल्डर पर्सेंट आहे ज्याची सही येते दस्तावर, फक्त त्यालाच तुम्ही आरोपी करून त्याचं नाव FIR आणि पार्थ असं तर उघड अर्थ होतोय। चंद्रकांत, अंजली दमानिया यांनी आज पुण्यामध्ये त्या जमिनीला भेट देण्यासाठी त्या आलेल्या होत्या, त्यांना अडवलं गेलं ते आपण बघितलं। आता या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे गुन्हा दाखल झाला नाही तिथपर्यंत आपण बघितलं, उत्तर दिली गेली, मात्र आता अहवालामधून देखील पार्थ पवार यांचं नाव टाळलेलं आहे, त्यामुळे त्यांना आता क्लीन चिट देण्याचाच हा प्रयत्न आहे असं देखील बोललं जात आहे। हो निश्चितच, मी स्वतः अंजली दमानिया यांनीच हा आरोप केलेला आहे। त्यांनी आपल्याशी दुपारी बोलताना हेच सांगितलं की हे सगळे अहवाल समित्या हे जे चौकशी हे सगळे बाबूगिरी म्हणजे केवळ पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी। निश्चितच चंद्रकांत, त्यामुळे आपण पाहतो आता पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा हा प्रयत्न होतोय का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण या अहवालामध्ये देखील पार्थ पवार यांचं नाव नाहीये, रवींद्र तारू यांचं नाव आपल्याला अहवालामध्ये पाहायला मिळतंय, शीतल तेजवानी यांचं नाव आपल्याला दिसतंय, दिग्विजय पाटील यांचं नाव देखील या अहवालामध्ये आहे। त्यामुळे अमेडिया कंपनीमधील 99% भागधारक असलेल्या पार्थ पवार यांचं नाव याच्यामध्ये का नाही असा सवाल आता विचारला जातोय आणि त्यावरनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुन्हा दाखल होत असताना देखील दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो,
पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल विचारला जात होता आणि आता या अहवालामध्ये देखील त्यांचं नाव नाहीये। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, तुम्ही आज पुण्यामध्ये गेलेला होता, तुम्ही त्या जागेची पाहणी केली, आता हा अहवाल समोर आलेला आहे, मात्र याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा, पार्थ पवार यांचं या अहवालामध्ये कुठेच नाव नाहीये, त्यांना क्लीन चिट देण्याचा हा प्रयत्न आहे का? नाही, आत्ताच्या घटनेला मी आज IGR आणि हे जे स्वतः मोठे होते त्यांची देखील दुपारी भेट घेतली होती, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो अहवाल आहे तो फक्त दोनच गोष्टीवर स्पेसिफिक आहे, की एक म्हणजे की बाबा ही जे स्टॅम्प ड्युटी आहे ती घ्यायची की नाही आणि व्यवहार हा रद्द होणार की नाही होणार, आणि त्याचे सगळे डिटेल्सच आम्ही याच्यात कव्हर केलेले आहेत। बाकी ना महसूल आहे ना पोलीसचं इन्व्हेस्टिगेशन आहे, याच्यात बाकीचं काहीच येत नाही। त्याच्यावर मला हसावं किरडावं हेच कळत नव्हतं, कारण खरं तर प्रत्येक गोष्टीचं जर अशी वेगवेगळी समिती करायला लागली तर हे एकत्रितपणे कारवाई कोण करणार आहे? कारण आत्ताच्या घटनेला जर फक्त यांनी याचाच मांडला तर एकतर मी आज त्यांना जेव्हा दुपारी भेटले तेव्हा हेच दाखवलं की कॅन्सलेशनचा व्यवहार दोन फ्रॉड करणाऱ्या पार्टीज करू शकत नाहीत। दुसरं म्हणजे हा जो व्यवहार झालाय इंडेक्स 2 प्रमाणे शीतल तेजवानी आणि 272 विरुद्ध अमेडिया LLP ने केलेला आहे। तर याच्यात सरळ सरळ कायदा म्हणतो की जे व्यवहार करणाऱ्या पार्टीज आहेत म्हणजे शीतल तेजवानी विरुद्ध अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्यावर गुन्हा तुम्ही दाखल करायला हवा होता ना दोन सायनिंग पार्टीज आर नॉट इम्पॉर्टंट, द एक्झिक्युटिव्ह पार्टीज आर इम्पॉर्टंट। हे आज मी त्यांना दुपारी सांगितलं, पण तोपर्यंत मला वाटतं हा अहवाल झालेला होता। तर आता हे माझं म्हणणं मी पुन्हा खरगे समिती पुढे मांडणार आहे, ज्यांनी मला आता गुरुवारी 3:30 वाजता मंत्रालयात बोलवलंय। मात्र दमानियाजी, या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्यामुळे तो घालणारच नाही, हिंमतच नाही त्या लोकांची। ही पार्थचा प्रॉब्लेम असा आहे की पार्थच्या मध्ये अजित पवार असं नाव आहे, पार्थ अजित पवार, आणि ते असल्यामुळे कोणाच्या काकामध्ये पुण्यात हिंमत नाही की ते त्याचं नाव त्याच्या अहवालात घालतील। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचं म्हणणं आहे आम्हाला स्टॅम्प ड्युटी मिळावी, मात्र तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे की एकत्रित कारवाई कधी होणार या संपूर्ण प्रकरणात? एक्झॅक्टली, आणि महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस पोलीस डिपार्टमेंटला का लागतात? आल्यानंतर मी जवळजवळ 5 ते 6 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हे सगळं मांडलं होते मुद्दे की याच्यात दोन पार्टीज ज्या आहेत ती अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव FIR मध्ये यायला इतका विलंब का? एक दिवसात ही कारवाई व्हायला पाहिजे होती, एका तासात खरं व्हायला पाहिजे होती, पण ती होताना मात्र दिसत नाही आपल्याला। या अहवाला संदर्भात आता तुमची काही पुढची भूमिका असणार आहे? पार्थ पवारांचं नाव वगळलं नक्कीच नाही, नक्कीच करणार आहे। तर इनफॅक्ट आता मी हे सगळेच डिटेल्स घेऊन जसं मी जमा करते सगळे, आज देखील मला काही महत्वाचे पेपर्स मिळालेत आणि त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद देखील घेणार आहे आणि खरगे समिती पुढे अनेक गोष्टी गुरुवारी मांडणार आहे। तर आता हे लावून धरायलाच पाहिजे आपल्या सगळ्यांना। निश्चितच। अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।